ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 6 जानेवारीच्या भागात सुभेदारांच्या घरी गेट टुगेदरची तयारी सुरू असते. प्रिया पूर्ण आजीने दिलेली शिक्षा पूर्ण करते, पण तिची झालेली अवस्था पाहून सगळेच हसतात. किल्लेदार सुभेदारांकडे यायला निघतात, पण नागराज येत नाही. त्याला महिपतकडे जायचं असतं. रविराज त्याला अडवतो, पण तो काही ऐकत नाही. नागराजचं वागणं पाहून सुमन त्याचा पाठलाग करायचं ठरवते आणि काहीतरी काम काढून घरीच राहते. रविराज व प्रतिमा गेल्यावरती ती नागराजच्या मागे जाते. नागराज शहराच्या बाहेर जातो हे कळताच ती सायलीला कॉल लावते, पण गोंधळात सायलीला ऐकू येत नाही. सुभेदारांकडे डान्स, गाणी, पार्टी सगळी धमाल सुरू असते. रुसलेल्या सायलीला खुश करण्यासाठी अर्जुन प्रयत्न करत असतो. मग अर्जुन, सायली देखील डान्स करतात. नंतर सुमन काकू आली नाही म्हणून सायली तिला कॉल करायला जाते, तर तिचेच मिस कॉल पाहून सायली घाबरते. सायली सुमन काकीला कॉल लावते, पण महिपतच्या मागे जात असल्याने ती फोन कट करते. पार्टी सुरू असतानाच सचिन येतो आणि अस्मितावर प्रेम करण्याचं नाटक करतो. तिला बांगड्या भेट देतो. त्या बांगड्याही त्याने साक्षीच्या पैशाने आणलेल्या असतात. अस्मिता मात्र त्याला जुमानत नाही. तुझी ही नाटकं बंद कर, असं अस्मिता त्याला स्पष्ट शब्दात सुनावते. आगामी भागात आपल्याला दिसेल की सुमनला महिपत आणि नागराजचं सत्य समजतं, पण तिच्या जीवाला धोका निर्माण होतो. घरातून सायली अचानक गायब होते. काय घडणार आगामी भागात त्यासाठी पाहायला विसरू नका. ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.